नमस्कार, आपल्या सर्वांचे चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत पुरुषोत्तम मासाचे धार्मिक महत्त्व, या महिन्यात काय करावे, काय करू नये आणि या व्रताचे आध्यात्मिक फायदे। चला तर सुरुवात करूया। दानाचे महत्त्व। पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात केलेले दान, जप, तप आणि सेवा अनेक पटींनी फल देते। अनारसा दान। तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून दान करावे। ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीस दान दिल्यास पुण्य प्राप्त होते। घरात सुखद समृद्धी वाढते असे मानले जाते। दीपदान। या महिन्यात अखंड दिवा लावणे शुभ मानले जाते। शक्य नसल्यास रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। धार्मिक ग्रंथ दान। भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम किंवा धार्मिक पुस्तके दान करणे अत्यंत पुण्यकारक आहे। ज्ञानदान हे सर्वोत्तम दान मानले जाते। पुरुषोत्तम मासात काय करावे? भगवान पूजन। भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांची पूजा करावी। शक्य असल्यास षोडशोपचार पूजा करावी। रोज तुळशी पूजन करणे विशेष फलदायी असते। मंत्र जप। दररोज खालील मंत्रांचा जप करावा। ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णवे नमः, हरे राम हरे कृष्ण। मंत्रजप मन शांत करतो आणि भक्ती वाढवतो। पारायण व वाचन। भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, भागवत पुराण यांचे वाचन किंवा श्रवण करावे। सेवा आणि दान। गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, गायला चारा, पक्ष्यांना अन्न, ही सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते। काय करू नये? पुरुषोत्तम मासात काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे। वाद विवाद करणे, खोटे बोलणे, राग आणि द्वेष ठेवणे, मांसाहार व मद्यपान, इतरांना दुखावणे। हा महिना सात्विक जीवन जगण्यासाठी असतो। पुरुषोत्तम मासाचे फायदे। या महिन्यात भक्तिभावाने पूजा केल्यास पापांचे क्षालन होते, मानसिक शांती मिळते, घरात सुखद समृद्धी येते, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, आध्यात्मिक प्रगती होते। पुरुषोत्तम मास हा फक्त धार्मिक विधी करण्याचा महिना नसून स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या सुधारण्याची संधी आहे। भक्ती, सेवा आणि सत्कर्म यामुळे जीवन अधिक सुंदर बनते। जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्री विष्णू।